नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांनो. आपण बघतोय की या आपल्या प्लेसमेंट सेलच्या अंतर्गत आपण विविध कार्यक्रम घेतोय. त्याच्यामध्ये काल आपण कॅम्पस इंटरव्ह्यू पाहिले आणि कुठल्याही इंटरव्ह्यूला जात असताना रिझ्यूम आपल्याला महत्वाचा वाटतो. काही कागदपत्र आपल्याला द्यावे लागतात. त्याच्यानंतर स्वतःबद्दलची माहिती व्यवस्थित द्यावी लागते. तर ती कशीही न देता ती जर प्रोफेशनल पद्धतीने दिल्या गेली तर त्याला एक व्हॅल्यू पण येते आणि त्याच्याबद्दल त्या कॅन्डिडेट बद्दलचं एक जे मत आहे कंपनीचं ते चांगलं होतं. आणि त्याच्यामुळे रिझ्यूम हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे की तुमच्या आधी तुमची ओळख कंपनीला जर व्हायची असेल तर ती तुमच्या रिझ्यूमच्या द्वारे होते. म्हणजे ते एक प्रकारचं तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्वच तुम्ही रिझ्यूमद्वारे कंपनीकडे पाठवत असता की तुम्ही कोण आहात आणि काय करू शकता. आणि त्यामुळे तो रिझ्यूम तुमचा खूप चांगला असला पाहिजे. तुमचा बायोडाटा आणि रिझ्यूम याच्यामध्ये फरक आहे. तो पण आपल्याला कुलकर्णी मॅडम आता सांगणार आहे की आपण जसं बायोडाटामध्ये लिहितो पूर्ण तशा पद्धतीने रिझ्यूम मध्ये लिहायचं का, काय करायला पाहिजे, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कशा पद्धतीने आवश्यक आहे रिझ्यूम लिहिणं आणि विद्यार्थ्यांना ह्याचा कसा प्रकारे फायदा होऊ शकतो हे आपल्याला एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला कुलकर्णी मॅडम पल्लवी कुलकर्णी मॅडम सांगणार आहेत. पल्लवी कुलकर्णी मॅडम या मागील जवळपास 15 ते 20 वर्षांपासून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये HR डिपार्टमेंटमध्ये काम करतायत. सध्या त्या HR मॅनेजर म्हणून एका ठिकाणी काम करतात आहेत आणि बऱ्याच वर्षांचा त्यांचा ह्या कॉर्पोरेट सेक्टर मधला अनुभव आहे. अत्यंत स्ट्रगल करून अगदी आपल्याला म्हणता येईल की एंट्री लेव्हल जिथे असतं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यापासून आज त्या मॅनेजर या पदापर्यंत पोहोचले आहेत आणि HR डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे खूप लोकांशी त्यांचा संबंध येतो आणि रिझ्यूम खूप लोकांचे त्यांना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे एक आदर्श रिझ्यूम कसा असला पाहिजे आणि कंपनीमध्ये कशा प्रकारे रिझ्यूम मागितला जातो हे आपल्याला त्यांच्याकडनं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किंवा प्रॅक्टिकल नॉलेज आज मिळणार आहे आणि म्हणून आपण त्यांना बोलवलंय. तर जास्त वेळ न घालवता मी पल्लवी कुलकर्णी मॅडमना विनंती करीन की त्यांनी आपलं जे व्याख्यान आहे किंवा आपलं जे सेमिनार आहे रिझ्यूम वरती त्यांनी सुरू करावं. थँक्यू. धन्यवाद मॅडम आणि वेलकम टू ऑल. एकदा जर सगळ्यांचं समजा व्हिडिओ ऑन केले तर इट वुड बी गुड की सगळ्यांना बघायला मिळेल. जस्ट टू स्टार्ट विथ, माझं नाव आहे पल्लवी कुलकर्णी आणि आय एम वर्किंग एज अ HR अँड ऍडमिन मॅनेजर इन अ सॉफ्टवेअर कंपनी. आणि माझं करिअर जे सुरू झालं दॅट इज फ्रॉम 1999 वेन आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. आणि त्याच्यानंतर मी ज्या सेक्टर्स मध्ये काम केलं दॅट वॉज ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, केटरिंग एजन्सी. त्याच्यानंतर आय शिफ्टेड टू ICICI बँक जिकडे माझं होम लोन आणि त्या सेक्टरमध्ये माझं काम होतं म्हणजे बँकिंग सेक्टर. आणि त्याच्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर आणि त्याच्यानंतर मग आता ज्या सेक्टरमध्ये मी काम करते दॅट इज सॉफ्टवेअर इंडस्ट्री. तर पोर्टफोलिओ जसा बघाल तर तिकडे खूप सेक्टर्स मध्ये माझे शिफ्ट झालेले आहेत, 5-6 सेक्टर्स मध्ये. तर मला वाटतं त्याच्यामुळे मला खूप बेनिफिट झाला समजण्याकरता की प्रत्येक सेक्टरचा वेगवेगळा रिक्वायरमेंट असतं. ते रिझ्यूम जे स्टडी करतात ते पण खूप वेगळ्या पद्धतीने स्टडी करतात. इट कांट बी की तुम्ही एकाच टाईपचा रिझ्यूम लिहिला आणि सगळ्या कंपन्यांमध्ये दिला. म्हणून रिझ्यूम रायटिंग इट्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल जेव्हा तुम्ही फर्स्ट स्टेप पुढे जाता नोकरी करता. सगळ्यात पहिले बिट ऑफ बॅकग्राऊंड की मी एका तालुका प्लेस मध्ये जन्मलेली, थोडंसं इंग्लिश मीडियम आणि अर्ध मराठी मीडियम. त्याच्यानंतर मग मी करिअर सुरू केलं एका छोट्याशा इंडस्ट्रीपासनं. पण प्रत्येक इंडस्ट्रीनी काही ना काही शिकवलं आणि त्याच्यानंतर 20 वर्षामध्ये आय से की आता इट्स अ टाइम की जे मला शिकायला मिळालं किंवा जे बॉसेस मला मिळाले त्याच्यानंतर आता ते परत देण्याकरता स्टुडंट्सला की कारण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड असं नव्हतं की आम्हाला कोणी सांगेल की बेटा रिझ्यूम असा लिहिला पाहिजे किंवा इंटरव्ह्यूला असं प्रेझेंट झालं पाहिजे. ते इंटरव्ह्यू कसा फेस करायचा दॅट इज द सेकंड स्टेप. पण पहिलं रिझ्यूम, फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याच्या पहिले तुमचा रिझ्यूम हा त्या प्रोफेशनल्स कडे पोहोचतो आणि मग तिथे त्याची स्क्रुटिनी होते आणि देन यू गेट अ कॉल फॉर इंटरव्ह्यू. तर त्याच्यामुळे
तुमच्या पहिले तुमचा रिझ्यूम तितकाच इफेक्टिव्ह असला पाहिजे आणि तो त्याच्यामध्ये तेवढे गोष्टी असल्या पाहिजे की ते शॉर्टलिस्ट होऊन आणि मग तुम्हाला त्याचा कॉल आला पाहिजे. टू गेट दॅट कॉन्फिडन्स आपण आता इफेक्टिव्ह रिझ्यूम रायटिंग कसं आहे त्याच्याकडे थोडंसं वळणार आहे, जे की तुम्हाला हेल्पफुल होईल पुढच्या करिअर मध्ये एक जस्ट स्टेप अहेड करण्याकरता. आय विल जस्ट ट्राय टू शेअर द पीपीटी. Madam, I'm not able to share the PPT. Hello. Yes, you can. You can. होत नहीं है. Host disable participant screen sharing. Now? Yes. Yes, yes. Yeah. तर रिझ्यूम रायटिंग इज वन थिंग आणि तो इफेक्टिव्ह असला पाहिजे. तर इफेक्टिव्ह असण्याकरता कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टींची गरज असते त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. इट्स नॉट नेसेसरी की त्याच्यात खूप गोष्टी असल्या म्हणजेच तो इफेक्टिव्ह होतो. वेगवेगळ्या सेक्टरची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते आणि अकॉर्डिंगली आपल्याला तो तयार करायचा असतो. आज आपण त्याच्या येस गो टू स्लाइड शो. ओके. Now it's okay? Yeah. Yeah, very good. Yes. तर दोन गोष्टी असतात. आपण म्हणतो की मला रिझ्यूमे सबमिट करायचा आहे किंवा मला CV सबमिट करायचा आहे. तर त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? आपण युजली बोलताना नेहमी म्हणतो की नाही इट्स अ वर्ड, इट्स रिझ्यूमे, इट्स नॉट रिझ्यूम. त्या प्रोनाउन्सिएशनला पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता इट मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. तर रिझ्यूमे हा ऍक्च्युअल वर्ड आहे आणि CV इज अ करिक्युलम विट आहे. त्याच्या दोघांमध्ये हा मेन डिफरन्स आहे की रिझ्यूम जो असतो दॅट इज ऑफ 1 पेज. मॅक्सिमम यू कॅन स्ट्रेच इट टू 2 पेजेस. 2 पेज मध्ये तुम्ही त्याला बनवू शकता. पण रिझ्यूम हा ब्रीफ इन्फॉर्मेशन असते, कमी इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये. आणि जसं तुम्ही करिअर मध्ये आता स्टार्ट करणार आहे तर यू आर अ फ्रेशर लुकिंग फॉर अ जॉब, तर तुमच्यासाठी रिझ्यूमे इज अ परफेक्ट थिंग टू डू. कारण एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये नसणार आहे आणि एक्सपिरियन्स साठीच 2, 3, 4 पेजेसचा होतो दॅट वी कॉल एज अ CV. तर कोर्स ऑफ लाईफ असतं त्याच्यामध्ये, जिथे तुम्ही फॉर एक्झाम्पल माझे जर 6 कंपन्यांचे एक्सपिरियन्स आहे तर माझा रिझ्यूम 1 पेज मध्ये संपू शकणार नाही. तर मग तिथे आम्हाला 3 ते 4 पेजेस मध्ये जावं लागतं. बट वेन यू आर अ फ्रेशर अँड ट्राय टू लुक फॉर अ जॉब, मग रिझ्यूमे इज अ परफेक्ट थिंग फॉर यू. तर तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तो रिझ्यूमे असला पाहिजे. द प्रोनाउन्सिएशन इज रिझ्यूमे. आणि करिक्युलम विटे इज अ लॅटिन वर्ड. त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकता तुम्ही जे पण जे एक्सपिरियन्स घेतला असेल, पण तो सध्या तुमच्या आता यात उपयोगात येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे स्टार्ट करायचंय ते तुम्हाला रिझ्यूमच सुरुवात करावी लागेल आणि इट इज ऍडवाइज की तुम्ही रिझ्यूम बनवाल आपला. डेफिनेटली हे झाल्यानंतर सुद्धा यू आर ऑलवेज यू कॅन ऑलवेज आस्क क्वेश्चन्स, तुम्हाला जे पण असतील ते. रिझ्यूम रायटिंग मध्ये आज जे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहे दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ रिझ्यूम. तो कसा असला पाहिजे, डूज अँड डोंट्स, रिझ्यूम मध्ये काय असलं पाहिजे किंवा काय नसायला हवं, आणि प्रूफ रिडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, आणि बिट्स ऑफ टिप्स आर देअर. हे जर आपण फॉलो केलं तर मला वाटतं जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये फर्स्ट टाइम तुमचा रिझ्यूम द्याल तर यू विल बी मोर कॉन्फिडंट इनफ की यू विल रिसीव्ह अ कॉल आणि तुम्ही चांगला इंटरव्ह्यू तिथे देऊ शकता. याच्या रिझ्यूम जसं मी म्हटलं इट्स अ फर्स्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तुम्ही पोहोचायच्या पहिले तुमचा रिझ्यूम तिथे पोहोचलेला असतो. तो एकदा ब्रीफ वाचल्यानंतर तुम्हाला कॉल येतो. जर त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती तुमच्या क्वालिफिकेशनशी जर मॅच होत असेल तर. तुमचे जे स्किल्स आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स आहे, म्हणजे तुम्ही कुठे राहता, रेसिडेन्शियल ऍड्रेस ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की तुम्ही नागपूर आहे, नागपूर बेस आहे की आउट ऑफ नागपूर आहे.
आमची रिक्वायरमेंट काय त्याप्रमाणे रिझ्यूम शॉर्टलिस्टिंग होत असतं. आणि जी डिटेल्स टाकाल दॅट शुड बी ऑनेस्ट इनफ, की तुम्ही पास आउट झाले किंवा तुमचं जर करिअर मध्ये कुठे ब्रेक असेल एखादा वर्षाचा, ते सुद्धा तिथे लिहिणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण जेव्हा बऱ्याच कंपन्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चेक करतात, आय ट्रस्ट की तुमच्यातले काही लोक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जातील. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स कंपनीज मध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चेक करतात. ते नकळतही होतं, तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्याच्यामुळे जर फॉर एक्झाम्पल आपल्या करिअरमध्ये कुठे ब्रेक असेल, रिझन व्हॉट एव्हर इट मे बी, कधी तब्येतीचं रिझन असू शकतं, कधी सर्कमस्टन्सेस कुठलेही असू शकतात त्याच्यामुळे, पण यू हॅव टू राईट इट. प्रत्येक डिटेल हे ऑथेंटिकेटेडच असलं पाहिजे, ऑनेस्ट डिटेल्स असले पाहिजे. कारण सगळं झाल्यानंतर लास्ट स्टेजवर जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर इट वुड बी मोर डिफिकल्ट. मग तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तो ऑनेस्ट असला पाहिजे, हे सगळ्यात जास्त जरुरी आहे. आणि रिझ्यूम मध्ये जी लँग्वेज आहे ती खूप सिंपल असली पाहिजे. खूप कॉम्प्लिकेटेड केलं म्हणजे खूप चांगलं असतं असं कधीच नसतं. तर जी लँग्वेज असते दॅट शुड बी सिंपल इनफ आणि इफेक्टिव्ह असली पाहिजे. आता कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे रिझ्यूम लिहिताना, किंवा त्यात कुठले कुठले पॉइंट्स इनकॉर्पोरेट केले पाहिजे जे एकदम मॅन्डेटरी आहे, जे असलेच पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे पॉइंट्स आहे, देन आय विल शो यू द सॅम्पल रिझ्यूम की कसा असला पाहिजे तो, किंवा वी विल हॅव अन ऍक्टिव्हिटी एज वेल. पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव असलं पाहिजे. बरेच लोक, फॉर एक्झाम्पल माझं पल्लवी कुलकर्णी आहे तर मी तेवढंच लिहिते पल्लवी कुलकर्णी. इट इज ऑलवेज ऍडवायजेबल की तुम्ही तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं किंवा हजबंडचं नाव आणि सरनेम असं फुल नेम तुम्ही लिहिलं पाहिजे. नुसतंच नाव आणि सरनेम इज नॉट रेकमेंडेड. त्याच्यावरूनही समजतं की तुमची माइंडसेट कसा आहे तो, की यू गिव्ह रिस्पेक्ट टू युअर एल्डर्स ॲज वेल. असं सुद्धा कंपन्यांचं व्ह्यू पॉइंट असतो. म्हणजे आपण त्याला खूप इझिली म्हणतो की माझं नाव बस पल्लवी कुलकर्णी, दॅट्स इट. त्याच्यात वाईट काहीच नाहीये, पण त्याच्यात ऑब्जेक्शन असू शकतं. त्याच्यानंतर तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस. जर तुमचे 2 असतील किंवा तुम्हाला जिथेही तुमचं असं वाटलं पाहिजे की तिथे तुमचं करस्पॉन्डन्स हेन्सफोर्थ झालं पाहिजे, इफ यू गेट सिलेक्टेड, मग तुमचा जो करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे तो प्रॉपर तिथे आला पाहिजे, की जिथे तो ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला लेटर्स किंवा जे पण कम्युनिकेशन होईल ते प्रॉपर आलं पाहिजे. तर युअर रिझ्यूम शुड स्टार्ट विथ युअर फुल नेम आणि रेसिडेन्शियल ऍड्रेस. तो सुरुवातीला आला पाहिजे. आणि तुमचं जे नाव असतं दॅट शुड बी बोल्ड. जे तुमचं हेडिंग आहे ते तुमचे थोडेसे बोल्ड आणि एक फॉन्ट मोठे असले पाहिजे, की तिथे पहिले लक्ष जातं. देन युअर ईमेल आय डी. ईमेल आय डी ऑल्सो प्लेज अ इम्पॉर्टंट रोल, कारण मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज, जसं नाव वी आर वर्किंग फ्रॉम होम आणि ड्यू टू दिस पॅन्डेमिक, कंपनी सगळं तुम्हाला ऑफर लेटर सुद्धा मेल वरती पाठवते. दे डोंट आस्क यू टू कम टू कंपनी आणि मग इकडे तुम्ही कलेक्ट करा. तर त्याच्यासाठी जो रिझ्यूम असतो दॅट शुड बी ऑल्सो प्रोफेशनल ईमेल आय डी तुमचा असायला पाहिजे. बऱ्याच लोकांचा सोनू, मोनू असं काहीतरी असतो. तर जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये अप्लाय करताय तेव्हा तो नेहमी प्रोफेशनल नसेल तुमच्याकडे प्रोफेशनल ईमेल आय डी, तर इट इज ऑलवेज ऍडवायजेबल टू क्रिएट अ प्रोफेशनल ईमेल आय डी. इट शुड बी यूज हेन्सफोर्थ. आता जेव्हा तुम्ही कंपन्यांना आतापर्यंत जर बनवलं असेल तर इट्स ओके, तो तुम्ही पर्सनल ठेवू शकता. पण प्रोफेशनल कम्युनिकेशन करता इट इज ऑलवेज ऍडवायजेबल की तो ईमेल आय डी हा प्रोफेशनल ईमेल आय डी असला पाहिजे. आणि बऱ्याचदा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून अल्टरनेट ईमेल आय डी सुद्धा कंपन्यांना देऊन ठेवायचा, की इन केस एक जर वर्क नाही झाला किंवा तुम्हाला नाही मिळालं तर कंपनी कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट यू ऑन द अल्टरनेट ईमेल आय डी. सेम विथ द कॉन्टॅक्ट नंबर. तुमचे 2 कॉन्टॅक्ट नंबर्स कंपन्यांकडे असले पाहिजे, प्रायमरी एज वेल एज अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर. प्रायमरी जो असतो ते तुम्हाला फर्स्ट नंबर जिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. बऱ्याचदा देर इज अन इमर्जन्सी वेर इन कंपनी वॉन्ट्स टू कॉन्टॅक्ट यू, पण तुमचा नंबर ते तुम्हाला तुमचा लागत नाही किंवा नॉट रिचेबल, एनिथिंग कॅन बी हॅपन. ऍट दॅट केस यू ऑलवेज हॅव अन अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर विथ यू, की जिथे कंपनी इन केस ऑफ इमर्जन्सी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकली पाहिजे. बऱ्याचदा त्यांना गुड न्यूज द्यायची असते की यू आर शॉर्टलिस्टेड ऑर समथिंग, आणि तुमच्याकडचा कॉन्टॅक्ट नंबरच त्यांच्याकडे नसतो.
आणि मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून इट इज ऑलवेज ऍडवायजेबल की तिथे 2 कॉन्टॅक्ट नंबर्स तुम्ही दिले पाहिजे. तुमचे असले तर वेल अँड गुड, किंवा मग तुमच्या फॅमिली मेंबरचा तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकता. दॅट इज मोबाईल नंबर, मे बी इफ यू हॅव द लँडलाईन नंबर, तुम्ही तो सुद्धा शेअर करू शकता. देन युअर फोटोग्राफ, जर तुम्ही हार्ड कॉपी सबमिट करत असाल देन इट इज ऍडवायजेबल की तुमचा फोटोग्राफ तुम्ही रिझ्यूम सोबत द्याल. ऍक्च्युअल जो रिझ्यूम असतो सॉफ्ट कॉपी मध्ये इट्स नॉट ऍडवायजेबल की तुम्ही तिथे फोटो पेस्ट करा. रिझन बिहाइंड दॅट इज, बरेच लोक करतात, बट रॅशनल त्याच्यामधलं असं आहे की तुम्ही तुमचा रिझ्यूम देताय त्यांना बघण्याकरता आणि वाचण्याकरता, तर तुमचे जे क्वालिफिकेशन आहे, तुमचे जे स्किल आहे, प्रोफेशनल स्किल, दॅट शुड बी हायलाइटेड रादर देन युअर फोटोग्राफ. कारण काम ती व्यक्ती करणार आहे, ती दिसते कशी याला सेकंडरी असायला पाहिजे. जर तुम्ही फोटोग्राफ राहायला लावला पहिले, तसं होऊ शकतं की फोटोग्राफ बघितल्यानंतर तुमची खालची जी क्वालिफिकेशन आहे त्याच्याकडे कदाचित तेवढं कॉन्सन्ट्रेशन लक्ष दिलं जाणार नाही. देअरफॉर आय ऍडवाइज की हार्ड कॉपी असेल तर द्या, सॉफ्ट कॉपी असेल तर देअर इज नो नीड टू अटॅच युअर फोटोग्राफ. बरेच लोक राईट साइडला अपवर्डला फोटोग्राफ लावतात, बट मला असं वाटतं ते तिथे लावण्याची काही गरज नाहीये. हे झालं फर्स्ट स्टेप मध्ये तुमचं येणारी गोष्ट. त्याच्यानंतर असतं ऑब्जेक्टिव्ह. तुमचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे जॉब साठीच. ते सेक्टर चेंज झालं की ऑब्जेक्टिव्ह सुद्धा चेंज होतात. पण एक जसं कॉमन काय ऑब्जेक्टिव्ह लिहायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये जस्ट यू कॅन राईट टू ऑब्टेन अ पोझिशन दॅट विल अलाउ मी टू युटिलाइज माय स्किल. हे एकदम बेसिक वाक्य झालं की मला अशा पोझिशनवर काम करायला मिळालं की मी माझं जे शिकलेलं आहे किंवा ज्या माझ्या स्किल आहे ते कंपनीच्या ग्रोथ करता युटिलाइज करू शकले पाहिजे. वन मोर थिंग इज देअर, बरेच लोक लिहितात की माझ्या फायद्याकरता किंवा माझ्या ग्रोथ करता. आय ऍज अ HR, मी बऱ्याचदा बघितलंय की माझ्या बरोबर पॅनलिस्ट जे असतात दे रिजेक्ट दॅट रिझ्यूम ओनली बिकॉज की लोक म्हणतात की आम्ही आमच्या ग्रोथ करता त्याचा उपयोग करून घेणार, तर दॅट गोज ऍज अ निगेटिव्ह पॉइंट फॉर यू. मग ते म्हणतात की तुम्हाला तुमच्या ग्रोथ करता करायचं, मग तुम्ही कंपनीच्या ग्रोथ करता काय करणार? कंपनीसाठी तुम्ही काय येणार? तुम्ही आमच्याकडे येताय म्हणजे तुम्हाला तुमचीच ग्रोथ बघायची. तर रिझ्यूम लिहिताना त्याच्यामध्ये काय लिहिलं गेलं पाहिजे याला तितकंच जास्त महत्व आहे. की कोणत्या HR ला तुमचा कुठला पॉइंट निगेटिव्ह वाटेल तुम्हाला काहीच सांगता येत नाही. तुमच्यासाठी एकदम नॉर्मल आहे की हो मला माझं स्किल वापरून माझी ग्रोथ झाली पाहिजे, तसं कधीही लिहायचं नाही. कंपनीच्या ग्रोथ करते, आय विल ट्राय टू कॉन्ट्रीब्युट माय स्किल्स इन द ग्रोथ ऑफ द कंपनी, असं तुम्ही लिहू शकता. दॅट इज द प्लस पॉइंट आय थिंक. हे कोणीही सांगणार नाही, बिकॉज आय एम वर्किंग एज अ HR सिन्स 20 इयर्स. प्रत्येक HR मॅनेजरचा किंवा प्रत्येक जो कंपनीचा मॅनेजमेंटचा बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो तो खूप वेगळा वेगळा असतो. तो ऑब्जेक्टिव्ह लिहिताना खूप विचार करून तुम्ही लिहायला पाहिजे. सोपा असला तरी चालेल, पण स्वतःचं कमी आणि कंपनी करता तुम्ही काय करणार ते सगळ्यात महत्वाचं असतं. ऑब्जेक्टिव्ह नंतर येतं एज्युकेशनल डिटेल्स. आता आपण फ्रेशर्स करता बोलतोय म्हणून पहिल्यांदा एज्युकेशनल डिटेल्स येतील, कारण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट तुमच्याकडे रिझ्यूम मध्ये लिहिण्यासारखं किंवा प्रेझेंट करण्यासारखं काही नाहीये. बट इफ यू आर एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट, मग पहिले तुमचे एक्सपिरियन्स्ड येतील, स्किल येतील आणि मग एज्युकेशनल डिटेल्स येतील. कारण एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आला की एक्सपिरियन्स पहिले काउंट होतो. तुम्ही काय शिकले नंतर, कारण शिकल्यावर तुम्हाला ऑलरेडी जॉब मिळाला आणि त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी काम केलेलं आहे, म्हणून मग तेव्हा तुमचे एक्सपिरियन्स काउंट होतात. पण आपण आता फ्रेशर बद्दल बोलतोय म्हणून एज्युकेशनल डिटेल्स पहिल्यांदा येतील. माईक चालू असेल कोणाचं तर प्लीज तुम्ही त्याला ऑफ करा, प्लीज म्यूट करा. त्याच्यानंतर एज्युकेशनल डिटेल जेव्हा आपण लिहितो, फॉर एक्झाम्पल 10th 12th, देन आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, देन पोस्ट ग्रॅज्युएशन, तर जी हायएस्ट डिग्री तुमच्याकडे आहे ती सगळ्यात पहिली आली पाहिजे. म्हणजे असं नाही की 10वी मग 12वी मग BSc मग MBA, असं नाही. जर तुमची MBA हायएस्ट डिग्री असेल तर दॅट शुड बी रिटन ऑन फर्स्ट अँड देन सो ऑन. कारण तुम्ही लेटेस्ट काय शिकले त्याच्याकडे आपला फोकस आहे की HR चा पहिला फोकस गेला पाहिजे की तुम्ही सगळ्यात जास्त काय क्वालिफिकेशन घेतलंय आणि नंतर खाली आलं पाहिजे. HR ऑल्सो लुक्स ॲट, तो जो एक बॉक्स बनवलेला असतो टेबल, त्याच्यामध्ये तुम्ही कुठली डिग्री घेतलीये,
कुठल्या इन्स्टिट्यूशन मधनं घेतलीये. नॉट ओनली इन्स्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल जर मी पुणे युनिव्हर्सिटी मधनं घेतलीये आणि मी नाशिकला घेतलीये, तर मी कुठल्या सिटीमध्ये डिग्री घेतलीये दॅट ऑल्सो काउंट्स अ लॉट. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर सीपी अँड बेरार नागपूर, तर यू हॅव टू मेन्शन की बीकॉम ची डिग्री मी घेतली आहे सीपी अँड बेरार नागपूर, देन इयर ऑफ पासिंग आणि मला किती मार्क्स पडले किंवा जो तुमचा स्कोअर असतो पर्सेंट तुम्हाला मिळाले असेल तर ते लिहिणं. इफ यू आर परस्युइंग दॅट डिग्री, बीकॉम कम्प्लीट नाही झालंय तर तिथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचंय की यू आर परस्युइंग द डिग्री. कारण डिग्री करत असताना सुद्धा तुम्हाला जॉब करता येतो. तर तिथे बरेच जसं एमबीए कम्प्लीट ज्यांचं नाही होत, दे राईट की आय एम परस्युइंग द डिग्री. जसं माझं डॉक्टरेट आय ऑलवेज राईट की मी परस्यू करते ती डिग्री, मला अजून मिळाली नाहीये. तर ते पण कळतं की तुमचा जो लर्निंग ऍटिट्यूड आहे की हा तुम्ही हे पण करणार सोबत ते पण करणार. तर दॅट ऑल्सो बिकम्स अ प्लस पॉइंट की तुम्ही शिक्षणासोबत अजून काही करताय तो सुद्धा प्लस पॉइंट. पण ऑनेस्ट असलं पाहिजे. जर डिग्री घेताय तर इट शुड बी परस्युइंग, कम्प्लीट केली असेल तर इट शुड बी कम्प्लिटेड आणि इयर ऑफ पासिंग जे ते तिथे तुमचं आलं पाहिजे. आय रिक्वेस्ट की तुम्ही लिहून घ्या. जर तुम्हाला कुठे काही क्वेरी असेल देन आय विल गिव्ह 5-10 मिनिट्स. तुम्ही ते मग तिथे विचारू शकता प्रश्न. त्याच्यानंतर येतं टेक्निकल स्किल. कोणी MSCIT केलं असेल, एक्सेल केलं असेल किंवा जर सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल तिथे लँग्वेजेस असतात सी प्लस, MS ऑफिस. बरेच लोक बघतात की तुम्हाला कम्प्युटर वापरता येतं की नाही येत, ईमेल सॅवी तुम्ही आहे की नाही, तुम्हाला ईमेल पाठवता येतात की नाही, ड्राफ्टिंग करता येतं की नाही. तर तुमची जे टेक्निकल स्किल आहे ते तिथे आले पाहिजे. बरेच लोक MSCIT करतात. आय होप की तुम्ही पण केलं असेल. तर ते टेक्निकल स्किलला सुद्धा खूप महत्व असतं. कारण आजकाल बिना कम्प्युटरची एकही कंपनी चालत नाही. त्याच्यानंतर येतात तुमचे अचिव्हमेंट्स की तुम्ही काय काय केलेलं आहे. आज म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेज शिकत होतो तेव्हा एवढं काही नव्हतं अचिव्हमेंट्स करता किंवा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करता. पण नाव इट इज कंपल्सरी नाव डेज की तुम्हाला ती तुम्ही कुठले वर्कशॉप केले, पेपर प्रेझेंट केले किंवा इंटर्नशिप करतात कोणी कोणी आफ्टर 12th किंवा प्रोजेक्ट तुम्ही काही केले असतील त्याचे ब्रीफ तुम्हाला 2-3 ओळीमध्ये लिहायचंय. कारण आयडिया येत नाही की समजा मी म्हंटल की हो मी पेपर प्रेझेंट केलाय, पण मग मी तो कशावर केलाय, मार्केटिंग वर केलाय, HR वर केलाय, माझा टॉपिक काय होता, ते तुम्हाला तिकडे ब्रीफ लिहिणं अचिव्हमेंट मध्ये जरुरी आहे. टेक्निकल स्किल प्लेज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रोल. नंतर येतं तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. धीस ऑल्सो प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. कारण बऱ्याच कंपन्यांमध्ये स्पोर्ट्स कमिटीज असतात, स्पोर्ट टीम असते. फॉर एक्झाम्पल जसं क्रिकेटची टीम असते, सॉफ्टवेअर मध्ये आता मी सांगते परसिस्टंटची आपली क्रिकेटची टीम आहे, आमच्या कंपनीची आपली क्रिकेटची टीम आहे. मग तिकडे क्रिकेट होतं, त्याच्यात मग पुन्हा प्राइजेस डिस्ट्रीब्युशन होतं किंवा इव्हेंट्स असतात, अॅन्युअल डे असतो कंपनीचा किंवा दिवाळी सेलिब्रेशन, असे वेगवेगळे इव्हेंट्स. ते सुद्धा लिहिणं खूप जरुरी आहे की तुम्ही सोशल किती आहे, की नुसतंच अभ्यास केला आणि फर्स्ट नंबर आला पण बाकी तुम्ही काहीच करत नाही. मग नाही, मग हा नुसताच पडाव किंवा इंट्रोवर्ड आहे. याच्यात समजतं की इफ यू आर अ इंट्रोवर्ड पर्सन ऑर एक्स्ट्रोवर्ड पर्सन, यू शुड ऑलवेज बी सोशल इनफ की हो म्हणजे काम पण करू शकतो. याच्यामधनं हे लक्षात येतं की तुमच्याकडे टीम स्पिरिट आहे, टीम मध्ये काम तुम्हाला करायची इच्छा आहे आणि तुम्ही करू शकता. म्हणजे दिसताना असं दिसतं की हे खूप छोटे छोटे भाग आहेत, पण प्रत्येक याच्यात HR जो असतो तो कंपनीचा स्टडी करत असतो की कुठे हा व्यक्ती आपल्यासाठी आपल्या कंपनीमध्ये सुटेबल होणार आहे. तर हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जर तुमच्याकडे काही असतील तर त्या सुद्धा तुम्ही करू शकता. कोणी सोशल वर्क केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे तर काय असायला पाहिजे रिझ्यूम मध्ये, कशा टाईपचा रिझ्यूम असला पाहिजे. आता काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे. वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम, तर मला थोडं फास्ट घ्यावं लागेल असं वाटतं. आता डूज मध्ये मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते की कीवर्ड्स वापरले पाहिजे. कारण कंपन्यांमध्ये जॉब पोर्टल्स असतात, ते जॉब पोर्टल्स मध्ये कीवर्ड्स टाकले जातात जिथून आम्ही सर्च करतो रिझ्यूम. तर फॉर एक्झाम्पल आम्ही जर रिक्रुटमेंट करता सर्च करतोय तर रिक्रुटमेंट वर्ड येतो किंवा पेरोल वर्ड येतो किंवा जर टेक्निकल साठी शोधत असेल तर लँग्वेज C++ येतं किंवा स्पोर्ट्स येतं किंवा टॅली येतं.
जसं अकाउंट्सचे तुम्ही तर तुम्हाला टॅली आलं पाहिजे, असे कीवर्ड्स आम्ही सर्च करतो आणि मग तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होतो नोकरी किंवा मॉन्स्टर कुठल्याही पोर्टलवरून, जे पेड पोर्टल्स असतात. तर तुम्हाला कीवर्ड्स टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे, जे पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला नाही कळत आणि मग तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाही. मग तुम्हाला वाटतं की अरे मला काही कॉलच येत नाही, कॉलच येत नाही. कॉल कंपन्यांमुळे येत नाही असं नाही, कॉल आपल्या स्वतःमुळे आपल्याला येत नाही. त्याच्यामुळे कीवर्ड टाकणं इज ऑलवेज ॲडवायजेबल, की तुम्ही कीवर्ड्स टाका त्याच्यामध्ये. खूप मोठा निबंध नाही लिहायचा आहे रिझ्यूममध्ये. त्याच्यामुळे पॅराग्राफ अव्हॉइड करायचे आणि जस्ट राइट इन बुलेटेड पॉइंट्स, की ओके टॅली मी केलंय, पेरोल मी केलंय, रिक्रुटमेंट केली. दॅट शुड बी बुलेटेड पॉइंट्स. एक्सपिरियन्सला डिटेलमध्ये आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर फॉन्ट साईज जो असतो दॅट इज अ स्टँडर्ड 11 और 12 तेवढाच फॉन्ट साईज घ्यायचा. जस्ट ॲडवायजेबल की हेडिंग जे असतं तो एक साईज तुम्हाला मोठा घ्यायचा. 12च्या ऐवजी 13 त्याला तुम्ही बोल्ड करू शकता, जे तुमचं नाव असतं त्याला. त्याच्यानंतर इट्स ॲडवायजेबल की तुम्ही हॅलो प्रिंट आउट तुम्हाला घ्यायचंय. कधीच फोटोकॉपी रिझ्यूमची घेऊ नका. आपण बऱ्याचदा करतो की एक प्रिंट आउट घेऊन जातो आणि 4-5 फोटोकॉपी करून 4-5 कंपन्यांमध्ये देतो. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. फोटोकॉपी दिली की ते जर बरोबर नसेल प्रिंट आउट तर तिथेच तुमचं इम्प्रेशन पहिले खराब होतं. लागणार तुम्हाला पैसे तेवढेच आहेत. देअरफॉर इट इज ॲडवायजेबल की तुम्ही प्रॉपर प्रिंट आउट घ्या. तिरपं आलेलं असं नको, फ्रेश प्रॉपर प्रिंट आउट आणि ती तुम्ही देऊ शकता. A4 साईज वर द्यायची. बरेच लोक कलर देतात की बाबा आमचा बघा किती महागाचा दिसतो किंवा काय. कलर नाही, प्लेन व्हाईट A4 साईज तुम्हाला पेपरवरती प्रिंट आउट द्यायचा आहे. फॅन्सी पेपर कुठलाही वापरायचा नाही. जसं मी म्हटलं लोक फॅन्सी पेपर सुद्धा वापरतात, तो पहिलेच साईड लाईन होऊन जातो, तिकडे बघत पण नाही. मग त्याच्या स्किल किती याला काही महत्व नाही. अवॉइड शॉर्टकट्स. बरेच लोक POINT पॉइंट नाही लिहितात, तिकडे असं शॉर्ट लिहितात, सिरियलला शॉर्ट लिहितात. तसं शॉर्ट काहीच लिहायचं नाही. तुम्ही पूर्ण शब्द वापरायचे, कारण तो तुमचं रिझ्यूम हे तुम्ही स्वतः आहे. निगेटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायची नाही. इन्फॉर्मेशन शुड ऑलवेज बी ऑथेंटिकेटेड. आणि रिझ्यूम हा फोल्ड कधीच करायचा नाही. करायची वेळच आली तर तो अशा ठिकाणी फोल्ड करा जिथे तुमची कुठली लाईन कटणार नाही. जिकडे प्लेन असेल तिथे तो कट होईल, म्हणजे तुमचं काही इन्फॉर्मेशन मिस होणार नाही. आणि कधी कोणाचा रिझ्यूम कॉपी पेस्ट करू नका. दोघांनी एकाच कंपनीमध्ये दिला, दोघं पण रिजेक्ट होऊन जा. त्याच्यामुळे इट इज नॉट ॲडवायजेबल. तुम्ही स्वतः बनवा आपल्या हिशोबाने. आणि रिझ्यूम तुम्हाला प्रूफ रिडिंग करायचा आहे सुरुवातीला. तुम्ही त्याची प्रिंट आउट काढा, तो वाचा, दुसऱ्या कोणाला तरी त्याला वाचायला द्या. रवीना तुम्ही प्लीज तुमचा म्यूट करा. हॅलो, माईक म्यूट करा प्लीज. आणि स्पेलिंग मिस्टेक्स बऱ्याचदा होतात, जसं ऍक्सेप्ट आहे किंवा ऍक्सेप्ट आहे. वाचताना आपल्याला कळत नाही, कारण तो आपणच बनवलेला असतो. खूप वेळा तुम्ही जेव्हा बघता ना तेव्हा चूक सुद्धा लक्षात येत नाही आपल्या. त्याच्यामुळे ते प्रूफ रिडिंग करायला कोणाला तरी दुसऱ्याला द्या. कधी कधी मिस्टेक्स होतात नंबरमध्ये, डेट ऑफ बर्थ, पर्सेंटेज मध्ये, पॉइंट देण्यामध्ये, डॉट मध्ये. तर ते तुम्ही वाचा आणि नेहमी उलटा वाचा रिझ्यूम. उलट मागणं पुढे वाचत गेलं की बरोबर त्या वर्ड कडे आपलं लक्ष असतं आणि मग चूक पटकन लक्षात येते. तर दिस इज द प्रूफ रिडिंग पार्ट. आणि रिझ्यूम हा तुम्ही शॉर्ट ठेवा. ॲज यू आर अ फ्रेशर तो शॉर्ट ठेवा. तुम्ही कुठल्याही कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन रिझ्यूम मध्ये ऍड करू नका. इरिलिव्हंट डेटा टाकू नका. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सेल्स साठी अप्लाय करताय तर त्याच्या रिलेटेड तुमचे जर स्किल्स असतील तुमच्याकडे, ऍडवायजेबल की ते टाका. BCom झाले आणि बॅक ऑफिस करता तुम्हाला टाकायचं असेल, ती कंपनी बॅक ऑफिस करता तुम्ही अप्लाय करताय, तर टॅली रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही जास्त हायलाइट करा रादर दॅन तुमचे मार्केटिंग स्किल्स. तर रिलिव्हंट इन्फॉर्मेशन टाका. रिझ्यूम 3-4 प्रकारे बनवू शकतात. कुठलीही खोटी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये नको आहे. आणि रिझ्यूम एकदम सिम्पल रीडेबल असला पाहिजे, की तो समोरच्याला वाचताना इझी, सोपा आणि पटकन संपला सुद्धा पाहिजे. आणि मेन गोष्टी त्याला समजल्या पाहिजे. आपला स्वतःचा रिझ्यूम आपण स्वतः बनवा. कस्टमाइज असू द्या कंपनीच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे. की पॉइंट्स हायलाइट करा जे मी ऑलरेडी सांगितलंय, आणि कीवर्ड्स तुम्ही यूज करा त्याच्यामध्ये. आय विल शो यू एक रिझ्यूमचं सॅम्पल मी तुम्हाला दाखवते.
हॅलो. आता हा रिझ्यूम तुम्हाला दिसत असेल, जिथे त्यांनी त्यांचं जे नाव आहे ते बोल्ड याच्यामध्ये लिहिलंय. इकडे सुद्धा सिमेट्री मिसिंग तुम्हाला दिसत असेल ऍड्रेस लिहिताना. ADD लिहिला. इट शुड नॉट बी ADD. ADDRESS पूर्ण स्पेलिंग लिहायचं आणि कॅपिटल मध्ये हा सगळा बनलाय, तर हा असं कॅपिटल मध्ये रिझ्यूम नको. फर्स्ट वर्ड शुड बी, अक्षर जे ते तुमचं कॅपिटल मध्ये असायला हवं, बाकी असण्याची गरज नाही. हे एज्युकेशनल डिटेल्स तुम्ही असे लिहू शकता, किंवा मग जर टेबल बनलेलं असतो तर टेबल मध्ये. हॅलो. हॅलो. हा मॅडम, तुमचा तुम्ही जे दाखवताय तो रिझ्यूम दिसत नाहीये आणि आता एक मिनिट, वेळ पण टाइम संपत आला. हा, तर आपण नेक्स्ट पिरियड घेऊ आपण असा पुढच्या नेक्स्ट सॅटर्डेला असा छोटासा, आणि तोपर्यंत आपण ओके. विद्यार्थ्यांना रिझ्यूम रायटिंगचा आपण असाइनमेंट देऊ की सगळ्या हो विद्यार्थ्यांनी हो. रिझ्यूम स्वतःचा लिहा आणि आम्हाला आमच्या ग्रुपवर शेअर करा. आम्ही तुमचं चेक करू आणि त्याच्यातनं तुम्हाला काय बरोबर आहे काय चूक आहे हे मॅडम तुम्हाला सांगतील. आणि त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबू. कोणाला जर काही क्वेश्चन्स असतील तर पटकन चॅटमध्ये टाका.